नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी आहे महा टी 2025 साठी जी की आपली येत्या 23 नोव्हेंबर रोजी जी परीक्षा आहे त्याची मित्रांनो आता प्रवेशपत्र थोडक्यामध्ये डाउनलोड करायला सुरू झालेले आहे. त्याची लिंक देखील आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपवर व आपल्या ॲपमधून तुम्हाला आपण दिलेली आहे, जे की प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक. परंतु बरेच आपले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना ॲप्लिकेशन जे काही त्यांचे ॲडमिट कार्ड आहे जे थोडक्यामध्ये डाउनलोड करायला अडथळे येत आहेत. डाउनलोड जे आहे त्या ठिकाणी होत नाही, कारण का जेव्हा त्या लिंकवर तुम्ही क्लिक करता त्यावेळेस थोडक्यामध्ये जी की साईट जी की खूप लोड घेत आहे किंवा ती साईटच ओपन होत नाही किंवा तुम्ही या ठिकाणी आलात तरी तुम्हाला ऍडमिट कार्ड तुमचे मिळत नाही आहेत. तर आपण या संपूर्ण प्रश्नांचं समाधान करण्यासाठी आपण जे स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे की तुमचे ऍडमिट कार्ड तुम्हाला कसे व कुठून डाउनलोड करता येणारे असतील. तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो आपली ॲप आहे ॲपमध्ये व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तिन्ही ठिकाणी तुम्हाला याची आपण लिंक जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे. तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक कराल तर तुम्ही अशा प्रकारच्या एक महा टीईटीच्या जे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 या ठिकाणी जो पोर्टल आहे या पोर्टल तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी येणारे असाल. यावर तुम्ही आल्यानंतर तुम्ही डायरेक्टली जे काही या ठिकाणी पाहू शकता, जो एक नवीन टॅब ओपन झालेला आहे. कशाचा? तर या ठिकाणी नवीन टॅब जो की प्रवेशपत्रासाठी स्पेशली हा टॅब जो आहे तो या ठिकाणी जो की आलेला आहे. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्टली लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही याच प्रवेशपत्राच्या यावर जे आहे ते येणारे असाल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर जे की जो अर्ज क्रमांक आहे तुमचा फॉर्म नंबर टाकायचा आहे. तर या ठिकाणी काळजीपूर्वक तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. त्यानंतर जो तुमचा फॉर्म नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे, कारण का यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची चुका करायची नाही. जर तुम्ही ह्यामध्ये चूक केला तर तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड जे की त्या ठिकाणी परत म्हणजे की जो की सापडण्यासाठी तुम्हाला जे आहे अडथळे येणारे असतील. त्यामुळे हे दोन बाबी तुम्हाला काळजीपूर्वक त्या ठिकाणी जे की टाकणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तत्पूर्वी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, जी आपली महा टीईटी टेस्ट सिरीजची बॅच आहे जी की आपण मागील अनेक दिवसापासून बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. जर तुम्ही ती आपली टेस्ट सिरीजची बॅच तुम्ही इनरोल केला नसाल तर मित्रांनो तुमच्याकडे शेवटचे आजपासून फक्त 14 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या 14 दिवसांमध्ये तुमचा स्कोर, तुमची तयारी आणि तुमचा लेवल जर तुम्हाला चेक करायचं असेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या. त्या ठिकाणी आपण तुम्हाला बंपर ऑफर देखील त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या ऑफरवर तुम्ही मित्रांनो त्या ठिकाणी घेऊ शकता आपली टेस्ट सिरीजची बॅच. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, त्या ठिकाणी लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या, कारण का परीक्षेपूर्वी तुम्हाला खऱ्या पेपरचा अनुभव येणं इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला त्यामध्ये किती स्कोर येत आहे, तुम्ही इलिजिबल रँकमध्ये आहात का हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार असेल. संपूर्ण तुमची रँक दिसेल, त्यानंतर तुमचा स्कोर दिसेल आणि तुमचा वीक पॉईंट हे सर्व काही आपल्या त्या ठिकाणी ॲपमध्ये तुम्हाला मिळणार असेल. त्यामुळे लगेचच्या लगेच टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या. चांगल्या ऑफरमध्ये तुम्हाला चांगली त्या ठिकाणी संधी जी आहे ती मिळणारी आहे. तर या ठिकाणी सर्व बाबी टाकल्यानंतर तुम्हाला खाली जे आहे या ठिकाणी सर्च ऍडमिट कार्ड डाटा यावर जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमच्या समोर जे की तुमच्या समोर एक सर्च बार जो की स्क्रोल होणारा असेल, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे काही अर्जाची स्थिती वगैरे आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ज्या ठिकाणी या ठिकाणी मला जे आहे उमेदवाराची जी माहिती आहे यामध्ये उमेदवाराचं नाव मिळालेलं आहे, त्यानंतर त्याचा युजर नेम आणि कितवीसाठी जो की पेपर 1 आणि पेपर 2 साठी जो अर्ज केलेला आहे हे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि अर्जाच्या स्थितीमध्ये जे की पात्र या ठिकाणी पाहू शकता आणि शेअर जो आलेला आहे जो की प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी शेजारील बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जो तुमचा प्रवेशपत्र आहे जो की 1ली ते 5वी साठी तुम्ही अर्ज केला असेल ते या ठिकाणी जे की तुम्हाला या ठिकाणी जे आहे जे की डाउनलोड करायला जे की मिळणार असेल. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे ऍडमिट कार्ड येथून जे आहे डायरेक्टली डाउनलोड करायला जे की लागणार असेल किंवा डाउनलोड जे आहे ते सुरू होणार असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला अतिशय सोप्या स्टेपमध्ये जे आहे तुम्ही तुमचं ऍडमिट कार्ड जे की मित्रांनो डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला डाउनलोड करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल एवढं जरी करून, तर मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जो आहे टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही ते आपला जॉईन करून त्या ठिकाणी पर्सनली आम्हाला मेसेज करा. आम्ही त्या ठिकाणी तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करून देण्यासाठी परिपूर्ण त्या ठिकाणी मित्रांनो जे आहे जे की मदत करणारे आहोत. त्यामुळे ज्याला कोणाला अडचण येत असतील त्यांनी लगेचच्या लगेच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. तेथून आम्हाला जे आहे ते पर्सनली मेसेज करा. आणि जे कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केली नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपलं महा एक्झाम पॉईंटचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि तेथून आपली जी आहे संपूर्ण काही टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करून घ्या. तर अशी होती अपडेट माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि जे विद्यार्थी आपली महा टीईटीची महासंग्रामची सिरीज पाहत नसतील ते देखील तुम्ही कंटिन्यू करत चला, कारण का त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही टीईटी संदर्भाचे परीक्षा विमुख अशी महत्वपूर्ण प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. आता भेटू आपण आपल्या पुढील नवीन महत्वपूर्ण अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.